विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। अखिल गुण्यदाना करुणा वत्सल करुणालय भक्त वत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन। समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात। निरूपणाला प्रारंभ। हरिपाठ निरूपण। आजचा अभंग क्रमांक आहे 17। हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा तपाचे सामर्थ्य तपिनेला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ पितृ भ्रात सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञानदेव गुड गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझे हाती। ज्ञानोबराय या अभंगात म्हणतात, हरिपाठाच्या अभंगात ज्ञानोबराय म्हणतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा। सरळ सरळ शब्दार्थ भावार्थ याचा की जो नित्य नियमन हरिपाठ करतो, हरिपाठाचं गायन करतो, हरिपाठाचं जो निरूपण करतो, हरिपाठाचं प्रवचन करतो, चिंतन करतो। आता आपण जे चालू आहे ते हरिपाठाचं प्रवचन निरूपण चालू आहे, चिंतन चालू आहे आपलं, है ना। हे हरिपाठाचं जे चिंतन निरूपण चालू आहे त्याचा देह पवित्र होतो असं ज्ञानोबराय म्हणतात। म्हणजे तुमचा माझा खऱ्या अर्थानं आता देह पवित्र होत आहे, झालेला आहे आणि होणार आहे। मग दुसऱ्या चरणात असं सांगतात की तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। तपाचे ह्या सामर्थ्य इतकं आहे की चिरंजीव कल्प एक कल्पापर्यंत तो वैकुंठात नांदतो असं ज्ञानोबराय म्हणतात। म्हणजे हरिपाठ जर मुखातून आलं तर किती बघा फायदे दाखवलेत। एक देह पवित्र होतो आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याला एक कल्पापर्यंत आपल्याला तिथं काय राहण्याचं सामर्थ्य मिळणार आहे, तिथं नांदण्याचं आपल्याला सामर्थ्य मिळणार आहे। मग आता देह तर पवित्र झालाच, यात काय धरती संदेह नाही। मग आता पवित्र देह झालेला आहे, मग त्या पवित्र देहाला परत मलिन करायचं नाही। मग मलिन कशाने होणार आहे? सगळ्या विषयांनी भरकटला की तो मलिन होतो। मग आता देह पवित्र आहे, मग आता देह परमार्थ लावले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थच गेले नाना आघाते मृत्यूपंते। मग आता देह परमार्थाला लावलेला आहे, देह परमार्थ लावले तरीच याचे सार्थक झाले। आणि मग सार्थक झाला म्हणजे तुम्ही आम्ही जन्माला आलोय कशासाठी? भक्ती करण्यासाठी आलोय। मग आता खऱ्या अर्थानं आपण जर परमार्थाला देह लावला ना तर या देहाचं सार्थक झालं, या देहाचं आता 100% खऱ्या अर्थानं सार्थक झालं आपलं। मग आता सार्थक झाल्यानंतर मग देह पवित्र झाला, सार्थक झाला। मग सार्थक झाल्यानंतर आपल्याला सद्गुरु कृपा झाली। मग सद्गुरु कृपा कशी होते आपल्यावरती? जसं आपण मागं बघितलं ना की आपल्याकडे सहजता यायला लागते ना त्यावेळी ती सद्गुरु कृपा झाली म्हणायचे। म्हणजे आपण सहज नामस्मरणाला बसतो, सहज आता उपासनेला बसतो, सहज आपण काय करतो की श्रवणाला जातो। आता आपण ओढून ताणून असं नाही आहे, कोणीतरी चल म्हटल्यानंतर किंवा कोणीतरी काहीतरी कर म्हटल्यानंतर मग आपण नामस्मरण करतो, मग आपण उपासना करतो, मग आपण माळ घालतो, मग आपण पंढरपूरला जातो, असं भाग नाही आहे। सहजता येते त्यामध्ये, आणि ज्या वेळेला सहजता येते ना त्यावेळेला तो परमार्थ होतो आणि त्यावेळेला सद्गुरु कृपा होते। मग आता देह पवित्र झाला, पहिल्या दंडकात सांगितलं माऊलीने। मग दुसऱ्या दंडकात काय सांगितलं की त्याचे सामर्थ्य तपिनला अमुप है ना, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। मग आता बघा, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, एक कल्प जर बघायला झाला तर आपल्याला किती मोठा आहे बघा। या 3-4 प्रश्नाची उत्तर यामध्ये येतात। काय काय बघा, एक कल्प किती मोठा आहे बघू। पहिला प्रश्न, कल्प किती मोठा आहे बघू। त्यानंतर यामध्ये म्हणजे एकाच सगळ्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर सामावलेले आहेत। युगे 28 म्हणजे काय हे पण येतं यामध्ये। त्यानंतर येतं काय, परब्रह्म केव्हा आले हे पण येतं त्यामध्ये। त्यानंतर बघा मन्वंतर किती आहेत आणि एका कल्पामध्ये ते मनु राजा किती होतात। आणि त्यानंतर 5वा प्रश्न आहे काय, ह्या एका कल्पामध्ये ब्रह्मदेवाच्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक कल्प म्हणजे किती दिवस,
किंवा एक दिवस आहे, मग त्या एका दिवसामध्ये किंवा एका त्या कल्पामध्ये इंद्रदेव किती होतात? ह्या 4-5 प्रश्नाचे आपण उत्तर बघू. एका शॉर्टकटमध्येच आहे, ते सगळं एक 5-10 मिनिटामध्ये मोडून जातं त्यामध्ये. मग आता बघा, एक भाग आपण बघू. तपाचे सामर्थ्य तपिनल अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मग आता कल्प किती मोठा आहे, परब्रह्म केव्हा आले, आणि काय युगे 28 म्हणजे काय, मनमंत्र किती झाले यामध्ये, आणि या मनमंत्रात म्हणजे ह्या कल्पामध्ये इंद्रदेव किती होतात, असे 4-5 प्रश्न आहेत. बघा, युगे 28 म्हणजे काय की कृतयुग आहे, त्रेता, द्वापर आणि कली, 4 युग दाखवलेत आपल्याला. मग 4 युग म्हणून आता संख्या काय सांगत बसत नाही, कारण आपण बऱ्याच वेळेला ऐकलेले आहे. मग आता 4 युगांची बेरीज बघितलं तर 43,20,000 होते. म्हणजे याला एक महायुग म्हणायचं. कृत, त्रेता, द्वापर, कली एक महायुग, असे 2 महायुग, 3 महायुग, 4, 5, 6 असे 26-27 महायुग आतापर्यंत या मनमंत्रातले संपले. हे कुठलं मनमंत्र चालू आहे? वैवस्वत मनमंत्र चालू आहे. पहिल्याच आपण अभंगात घेतलेला आहे, तरी पण आता रिपीट, ज्यांना नाही माहित नाही त्यांना आपण घेऊया, आणि ज्यांनी ऐकलं त्यांना अजून एकदा ऐकल्यानंतर आपल्याला सराव होतो. कीर्तनकार, प्रवचनकार त्यांना अजून एकदा बरेच वेळेला ऐकलं ना आपल्याला सराव होऊन जातो तो भाग. तर बघा, आता या मनमंत्रातलं हे वैवस्वत मनमंत्र चालू आहे. आता सध्या जे वैवस्वत मनमंत्र चालू आहे 7वं मनमंत्र आहे ह्या कल्पातलं, आणि ह्या कल्पाचं नाव आहे वराह कल्प आहे. श्वेत वराह कल्प म्हणतो ना आपण. ह्या कल्पाचं नाव आहे श्वेत वराह कल्प, आणि ह्या कल्पातलं 7वं मनमंत्र चालू आहे. एका कल्पामध्ये 14 मनमंत्र असतात, त्यातलं 7वं मनमंत्र चालू आहे. त्या 7व्या मनमंत्रातलं 8वं काय ते 28वं महायुग चालू आहे. जसं 2026 वर्ष आहे, त्या 26 महिन्यातला जुलै महिना चालू आहे आता सध्या, आणि त्या जुलै महिन्यातला 28 तारीख. लक्षात आलं? असं तसं तसं कल्प कुठला आहे? वराह कल्प आहे. त्या कल्पातलं वैवस्वत मनमंत्र आहे. त्या वैवस्वत मनमंत्रातलं 7व्या मनमंत्रातलं 28वं युग चालू आहे. म्हणजे 27 युग संपली, महायुग. मग 28व्या महायुगातलं कृत संपलं, त्रेता संपलं, द्वापार संपले, आणि आता कलियुग चालू झालेला आहे. कलियुग चालू होऊन 5,100 वर्ष झाले. श्रीमत दासबोधात समर्थ रामदास स्वामी म्हणतात की 4,760 वर्षे कलियुगाला संपून झाले. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी दासबोध कधी लिहिला? 1660 ते 1652 ते 1660 पर्यंत 355 वर्ष झाले आता लिहून. मग 355 अधिक 4,760 केले तर 5,100 वर्ष होतात. मग हे 5,100 वर्ष आता कलियुगाला झालेलं आहे. मग कलियुग संपल्यानंतर 4,32,000 कलियुगाचे आहेत. ते संपल्यानंतर परत कृतयुग येतं. मग कृत, त्रेता, द्वापर, कली ही 29वं युग येणार. त्यावेळेला म्हणणार युगे 29 विटेवर उभा. मग त्यानंतर मग 31 असे करत करत ह्या मनमंत्रातले 71 महायुग संपतात. मग 8वं मनमंत्र येतं, त्यामध्ये 72 होतात. का 72 होतात? एकदा 2 वेळा 71, एकदा 72. जसं अधिक महिना येतो ना 2 वर्षातनं, तसं एकदा 72 होतात. म्हणजे असं करत 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 9, 10, 11, 12, 13, 14 मनमंत्र होतात. हे मनमंत्र होतात. मनमंत्र म्हणजे काय? मनुराजा. ह्या मनमंत्राचा राजा आहे तो मनुराजा, त्याचं नाव आहे. मागचा जो पहिला मनमंत्राचा राजा आहे तो सार्वभौम मनमंत्र, तो राजा होता. दुसरा, तिसरा, चौथा असं करत करत आता मनुराजा. मग नंतर 8व्या मनमंत्राचा राजा बदलणार. म्हणजे ह्या राजाचं एक एक आयुष्य बघायला गेलं तर किती आहे? 71 महायुग किंवा 72 महायुग असतात. म्हणजे 43,20,000 गुणिले 71 करायचे म्हणजे 32 कोटी वर्ष आयुष्य होतं असतं. मग ह्या सगळ्यामध्ये 14 मनमंत्रामध्ये, या 14 मनमंत्रामध्ये प्रत्येक मनमंत्राला एक एक काय होतो? इंद्रदेव पण होतो. इंद्रदेवाचं पण आयुष्य बदलतं. इंद्रदेव पण बघा 71 महायुगापर्यंत इंद्रदेव असतो. म्हणजे पंतप्रधान पद आहे ना, तसं इंद्रदेवाचं पद आहे. तिथं जो कोण घेतो माहितीये काय? ती जागा कोणी घेतो? तर जो सामर्थ्यानं नामस्मरणात आहे. इतकं नामस्मरणात ज्या वेळेला एकदा नर नारायण पण नामस्मरण करत होते. नर नारायण नामस्मरण इतकं करत होते ना, त्या इंद्रदेवाला भीती पडली. काय आता ह्यानं माझी जागा घेतो का काय, एवढं नामस्मरण करायला आहे. मग तिथं मेनका अप्सरा वगैरे वगैरे सगळे पाठवल्या त्यांचं भंग करायला, नामस्मरण भंग करायला. तसं आपल्याला इंद्रदेव राहू दे, आमदार पद मिळालं तर लय झालं आत्ताच्या युगामध्ये, है ना. म्हणजे आपल्याला त्या नामस्मरणानं ब्रह्मदेव लिहिले असतील दृष्टाक्षर, ती दृष्टाक्षर शुभ होतात नामस्मरणानेच होतात. बाकी कशानं उपास तपास किंवा काय म्हणतात त्याला नवस बिवस बोलल्यानं होत नाही आहे. मग नामस्मरणातून हे दृष्टाक्षर बदलू शकतात, आणि त्या सामर्थ्यानं आपल्याला एक एक पद मिळतं. इंद्रपद पण मिळू शकतं, पण त्यासाठी खूप नामस्मरण करावं लागतं, कोट्यावधी नामस्मरण करावं लागतं, त्यावेळेला ते होतं. असो तर इंद्र आहेत ना, हे 14 इंद्र होतात एका कल्पामध्ये. लक्षात आलं असं?
मग आता हे 14 इंद्र 14 मन्वंतर एका कल्पामध्ये, तर आता 7वं मन्वंतर चालू आहे. 7व्या नंतर 8वं 9वं 10वं असं 14 मन्वंतर झाल्यानंतर एक कल्प पूर्ण होतो. एक मन्वंतर किती युगाचा आहे? म्हणजे एक मन्वंतर 71 महायुगाचा आहे, त्याला 32 कोटी वर्ष होतात. आणि 14 गुणिले केलं ना 32, तर 400 काय ते 432 कोटी वर्ष होतात. म्हणजे एक कल्प 432 कोटी वर्षाचा आहे. एक कल्प 432 कोटी वर्षाचा एक कल्प आहे, इतका मोठा आहे. आणि हा एक कल्प म्हणजे हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. हा फक्त एक दिवस झाला आणि परत एवढीच मोठी आणि रात्र असणार आहे. ज्ञानोबरांनी पण 15व्या अध्यायात सांगितले बघा, हे कल्पाचं वगैरे सगळं सगळं सविस्तर उत्तम उदाहरण दिलेलं आहे. आणि उत्तम अभ्यास केला तर ह्याचं बारीक 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 अभ्यास करावा लागतो आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी. तर लक्षात आलं, युगे 28 लक्षात आलं, मन्वंतर लक्षात आली, 14 इंद्रदेव प्रत्येक म्हणजे एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्रदेव होतात. 14 इंद्रदेव जन्माला येतात. 14 इंद्रदेव तिथं परत लया जातात, म्हणजे त्यांचं आयुष्य संपतं तिथं. असे एका कल्पामध्ये, एक कल्प म्हणजे एक ब्रह्मदेवाचा एक दिवस हा एवढा मोठा आहे. 432 कोटी वर्ष आपण काय राहणार तिथं? तपाचे सामर्थ्य तपिन लांबूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. वैकुंठात आपण काय नांदणार? म्हणजे ब्रह्मदेवाचा एवढा मोठा दिवस आहे हा वैकुंठातला. स्वर्गातला जर दिवस बघायचा झाला तर किती मोठा आहे? स्वर्गातला दिवस आपले एक वर्ष म्हणजे तिथला एक दिवस आहे. ज्या वेळेला उत्तरायण चालू होतं ना, 22 डिसेंबर पासून उत्तरायण चालू होतं आणि आता 22 जून पर्यंत उत्तरायण संपलं. आता दक्षिणायन चालू होणार है ना. मग दक्षिणायन चालू झालं की रात्र चालू होते तिथली, आणि उत्तरायण चालू झालं की तिथं दिवस चालू होतो. 6 महिन्याचा तिथं दिवस असतो आणि 6 महिन्याची तिथं काय रात्र असते. म्हणतात की ज्या वेळेला डिसेंबर महिन्यात कुरुक्षेत्रावरचं युद्ध चालू होतं ना, त्या युद्ध चालू होतं त्यावेळेला भीष्म राजांना काय झालं होतं, बरेचसेच बाण लागले आपल्याला माहित आहे. तो तिथं इच्छामरण त्याला प्राप्त झालं होतं. तो जात नव्हता. कारण का? त्याचे कारण असं देतात बरं, की अजून स्वर्गाचे दार उघडले नव्हते. तो स्वर्गातच जाणार होता, कारण तो अष्टवसूतला एक वसू होता ना. आपण अष्टवसू मागे बघितले ते इंद्र काय ते वशिष्ठांच्या गाया वगैरे चोरले होते, त्यातला हा वसू मेन वसू होता तो. परंतु तिथं स्वर्गातच जाणार होता हे त्यालाही माहित होतंच. म्हणून काय करणार की सकाळी अजून पहाट झालेले, तिथं 4-5 वाजल्यात कुठं थंडीत तिथं कुडकुडत बसावं असं वाटतं ना. आपण कसं स्टँडवर जाणार असतो कुठल्या तर, आणि तिथं पुण्याला जायचं असलं तर कशाला उगाच तिथं सकाळ सकाळ जाऊन बसा. रात्री 12ची गाडी धरली तर पहाटे 6-7ला जर पोहोचली तर चांगलं वाटतं. असं सकाळ सकाळ जाऊ नये असं. तसं तिथं सकाळ सकाळी पहाटे जाऊन बाहेर दरवाजा बंद असतो ना स्वर्गाचा, म्हणून बाहेर जाऊन बसण्यापेक्षा तो इथंच पृथ्वीवरती राहिला होता. कधीपर्यंत? 14 जानेवारीपर्यंत. 14 जानेवारीला मकर संक्रांत असते ना, संक्रांतीच्या नंतर त्यांनी देह त्यागला होता. कोणी? भीष्मराजाने. तर बघा, काय सांगायचं भाग इथं का आला, तर कल्प हा इतका मोठा आहे. मग एक कल्प म्हणजे एक ब्रह्मदेवाचा दिवस असेल तर बघा की आपण काय म्हणतो, युगे 28 विटेवर उभा म्हणतो ना. म्हणजे नामदेव महाराज काय म्हटले, युगे 28 विटेवर उभा. मग आपल्याला युगे 28 म्हणजे आता लक्षात आलं किती या युगातली युगे 28 वर्ष झाली. म्हणजे 43,20,000 गुणिले 28 केलं तर 12 कोटी वर्ष होतात. मग 12 कोटीच वर्षापूर्वी तो आला का? युगे विटेवरती तो उभा आहे का? नाही आहे. मग बघायला गेलं तर कधी आहे? पुंडलिकानं वीट फेकली कधी? 6व्या शतकामध्ये. 6व्या शतकामध्ये वीट फेकली, त्यावेळेला किती झालं आता? 1400 वर्ष झाली. मग 1400च वर्षापूर्वी फक्त वीट फेकलेलं आहे. मग नामदेव महाराज काय म्हणतात, युगे 28 वर्ष झाली, 11 कोटी वर्ष झाली. गणित आहे नाही तर बघायचं असं उत्तर आहे की तुम्ही आम्ही आता जरी आपण नामस्मरात आलो, आता जर आपण कशात आलो, आई वडिलांची सेवा करायला लागलो ना, म्हणून पुढचे इथे दिले बघा, मातृ पितृ भ्रात सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन टेले. मातृ पितृ भ्रात सगोत्र अपार. तुम्ही आम्ही आई वडिलांच्या सेवेत राहिलो, भक्ती मार्गात राहिलो, परब्रह्माची भक्ती करायला लागलो. आपल्यासाठी पण तो येतो, आणि आपण जरी वीट फेकली तर पण तो उभा राहणार आहे का? तर आपण तेवढी भक्तीच करायला लागलोय. तसे द्वैत रूपानं तिथं काय केलेलं आहे? भक्ती केलेलं आहे. कोणी? पुंडलिकानं द्वैत रूपात तिथं. मग नामदेव महाराज जे म्हटले ते युगे 28 म्हणजे या मन्वंतरातलं. मग त्यावेळेला माऊली काय म्हणतात नामदेव महाराजांना, अरे नाही युगे 28चा तो, नाही आज कालचा तो. परब्रह्म युगे 28चा नाही, त्याच्या आधी 6वं मन्वंतर होतच की. त्यावेळेला नव्हता का विठ्ठल? ब्रह्मदेवाच्या पण आधीच आहे ना तो. त्याच्या आधी कितीतरी होता.
मग त्याच्या आधी किती तर होता म्हणजे 18,000 दिवस, 18,000 कल्पाच्या पण आधीचा आहे तो. म्हणजे आधीचं म्हणजे त्याला जन्म नाही, त्याला अजन्म आहे तो. परब्रह्म कसा आहे, अजन्म आहे. तिथं आपण तिथंपर्यंत जाऊ शकत नाही, आपण तेवढी पात्रता पण नाही, आणि तेवढं आपण त्याचं स्तवन पण करू शकत नाही. तिकडं आपण तेवढं जाण्याचा मार्गच नाही आपला. सांगायचं भाग काय, ज्ञानोबा आहे काय म्हटलं, नाही युगे 28चा, नाही आजकालचा तो. मग त्यावेळेला नामदेव महाराज काय म्हणतात, त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते परब्रह्म. म्हणजे चराचरच नव्हते, हे ब्रह्मांडच नव्हतं, हे पृथ्वीच नव्हती, सूर्य तारे जेव्हा नव्हते ना तेव्हापासून तो आहे. वटवृक्षावर पौडले होते ना, आपण ऐकतो बघा, कथा वगैरे ऐकतो, वटवृक्षावर पौडले होते, एको महाबहुषाणम, असं वाटलं परब्रह्माला आहे ना, ब्रह्माला म्हणा. मग त्यावेळी वाटल्यानंतर आपण परब्रह्म का म्हणतो माहितीये काय, ब्रह्मा आणि ब्रह्म वेगळं आहे. मग ब्रह्मा ब्रह्म ह्यात कन्फ्युज होतो म्हणून परब्रह्म म्हणायचं. परब्रह्म म्हणजे ते एक, आणि ब्रह्मदेव हा इकडे वेगवेगळे भाग येतात, म्हणून आपण इथं म्हणतोय असं परब्रह्म म्हणण्याचा भाग आहे. सद्गुरु साक्षात परब्रह्म म्हणते म्हणून. काय म्हटले महाराज, मातृपितृभ्रात सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. म्हणजे तुम्ही आम्ही तशी जर सेवा करायला लागलो ना तर आपल्याला पण तेवढं सामर्थ्य मिळतं. म्हणून ज्ञानोबा असं म्हटल्यानंतर बघा काय, नामदेव महाराज तिथं नतमस्तक झाले. का नतमस्तक झाले, वयाने जरी माऊली लहान असले तरी ज्ञानाने माऊली मोठे होते. ज्ञानदेव आहे ना, म्हणजे काय, ज्ञानाचं जिथं भांडार आहे ना त्याला ज्ञानदेव म्हणतात. हे ज्ञानदेव म्हणजे काय, ज्ञानाचं भांडार. आणि काय रूप पाहता आपण म्हणतो ना, त्यात शेवटची ओवी काय, सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर. मग आता सर्व सुखाचे आगर, आगर या शब्दाचा अर्थ काय माहितीये काय, आपण एसटी स्टँड म्हणतो ना, एसटी स्टँडच्या आतमध्ये जे असतं ना, जिथे एसट्या एकत्र येतात, एसट्या रिपेअरिंग केल्या जातात, त्याला काय म्हणतात, आगर म्हणतात, एसटीचं आगर म्हणतात बघा. तसं हे आगर आहे, आगर, सर्व सुखाचे आगर, रिपेअरिंग. आपल्या एसट्या आहेत, ह्या एसट्यात ना देहबुद्धी आणि एसटी आहे, रिपेअरिंग होते. जसं आपण ताप आला, थंडी आली, किंवा देह जरा बिघडला तर आपण दवाखान्यात जाऊन रिपेअरिंग होऊन येतो ना, तसं हे सर्व सुखाचे आगर आहे. हा परमार्थ आहे ना, इथं रिपेअरिंग होतो. कशाचं रिपेअरिंग करते तिथं, कामाचं, क्रोधाचं, मत्सराचं, लोभाचं, दंभाचं, संशयाचं, तिरस्काराचं, भावनेचं, इष्णाचं, सगळ्याचं रिपेअरिंग केला जातो इथं. पण रिपेअरिंग करता आलं पाहिजे. न्हाव्याकडं आपल्याला डोकं देऊन शांत बसता आलं पाहिजे, बरोबर. तो कापतो केस आपली आहे ना, तसं इथं आपल्याला निवांत बसता आलं पाहिजे, बरोबर. सद्गुरू कार्य करून घेणार आहे. नाही मला हे असं नको, मला तसं नको करत बसायचं नाही तिथं आहे ना. म्हणजे आपली ही खपली काढायला नको, ती खपली काढायला नको, ती खपली काढायला नको, नाही म्हणत बसायचं नाही आपण. तसं जसं पाथरवटाकडे तो दगड दिला जातो ना, तो दगड दिला जातो ना, त्या दगडामध्ये त्या पाथरवटला बरोबर मूर्ती दिसते. ती मूर्ती अशी दिसते ना, त्याला बरोबर त्यात आकारात दिसते. आणि नको असलेली ती खपली छनीनं काढत असतो बघा. नको असलेलं काढत जातो. आणि बारीक डोळे ज्यावेळेला, कान ज्यावेळेला, नाक वेळेला बारीक हातोडं मारत असतो. तसं आपल्याला नको असलेल्या खपल्या, कामाच्या, क्रोधाचं, लोभाचे सगळं सद्गुरू काढतात. आपल्या ह्या खपल्या काढतात. आपल्याला गप बसता आलं पाहिजे आणि गप गुमान बसता आलं पाहिजे. नाही ही खपली काढू नका, ती खपली काढू नका, नाही म्हणायचं नाही तिथं आहे ना. सद्गुरू कृपेनं आपल्याला तिथं निवांत बसता आलं पाहिजे. निवांतचे ठेले आहे ना, पण निवांत राहता आलं पाहिजे. म्हणून मातृपितृभरात सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज बघा, म्हणून मातृ देवोभव, पितृ देवोभव, अतिथी देवोभव आणि आचार्य देवोभव. दंडक, ह्या दंडकात राहता आलं पाहिजे. आपण लिहितो ना, राम कृष्ण हरी, इकडे 2 दंडक, इकडे 2 दंडक आहेत ना, त्या दंडकाचं काय महत्व आहे माहितीये काय, पहिले जे दोन दंडक आहेत ते मातृदेवोभव, पितृदेवोभव, मग रामकृष्ण हरी, मग अतिथी देवोभव, आचार्य देवोभव. हे 2 दंडक आहेत. श्री लिहिल्यानंतर 2 दंडक, मातृदेव, पितृदेव, आचार्य देव. म्हणजे ज्या वेळेला श्री गणेश आहे नमा, श्री सरस्वती नमा, श्री सद्गुरुभ्ये नमा, श्री श्री एकनाथ आहे नमा, काय पण आपण जे काय नावं लिहितो ते है ना, केशवाय नमा, माधवाय नमा, गोविंदाय नमा, मधुसूदनाय नमा, त्रिविक्रमाय नमा, अनिरुद्धाय नमा, अच्युताय नमा, जनार्दनाय नमा, श्री कृष्णाय नमा. ज्या वेळेला आपण लिहितो ना त्यावेळेला दंडक देतो ना, त्या दंडकाचा अर्थ जितका आहे की काय, मातृदेवोभव, पितृदेवोभव, अतिथी देवोभव, आचार्य देवोभव. आई वडिलांना देव म्हणता आलं पाहिजे. पुंडलिकानं आई वडिलांना देव म्हटलं, रोहिदासानं पण आई वडिलांना देव म्हटलं, आणि आई वडिलांची देव म्हणून सेवा केली त्याने. केवढं सामर्थ्य. ज्यांना आई वडील आहेत ना
ज्यांना आई वडील आहेत ना त्यांनी खूप आई वडिलांची सेवा करावं. परत नाही मिळणार आहे ना. परत आपण तिथं तिथं जर बुंदीचा लाडू घेऊन गेलो तरी ते खाणार नाहीत, किंवा नंतर आपण बुंदीचं जेवण जरी घातलं तर तिथे येणार नाही. आत्ताच त्यांना काय असेल ते खाऊ घाला, बदाम घाला, काय घाला, लाडू घाला, हे घाला, जे काय आवडते ते द्या, है ना. आई वडील म्हणजे सर्वस्व आहेत आपल्याला. आई वडिलांचीच आपल्याला सेवा करता आली पाहिजे. आणि खरा परमार्थ इथंच आहे. सद्गुरू पण सांगतात आपल्याला, मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांशिवाय कुठं सामर्थ्य नाही आहे. आई वडिलांच्याच ठिकाणी सामर्थ्य दिलेलं आहे. बघा एक सुंदर असा भाग आहे बघा. ज्या वेळेला पांडव वनवासात होते त्यावेळेला बरेच बरेच फिरत असताना त्यावेळेला एका झाडाखाली बसले होते. दुपारचं ऊन होतं आणि द्रौपदी काय म्हणायला लागले, मला तहान लागलेली आहे. मग युधिष्ठिर राजा काय म्हटले, जावा नकुल आणि सहदेव तुम्ही पाणी घेऊन या जावा. हे नकुल सहदेव पाणी आणायला गेले. मग म्हटले आपण पण आधी थोडं पाणी पिऊया आणि मग पाणी घेऊन जाऊया. आणि उगत तिकडे कशाला वाटण्यात, आता आपण नदीचं पाणी पिऊया इथं. ते नदीचं पाणी प्याले आणि तिथंच ते मूर्छित पडले. थोड्या वेळ बघितलं तर अजून काय आलं नाही, म्हणतात भीमदेव गेले, है ना. भीम गेले आणि त्यांनी इकडे तिकडे बघितले, दिसले नाही. तोपर्यंत आपण पाणी प्यावं आणि मग शिवद्या म्हटले तहान लागल्या. ते पाणी प्यायला गेले, तेही मूर्छित पडले. नंतर मग अर्जुन गेल्यानंतर अर्जुनाला पण तसंच, तोही पाणी पिला आणि तोही मूर्छित पडला. मग अजून काही चौघेजण आलेले आहेत म्हणून युधिष्ठिर राजा आणि द्रौपदी हे दोघे चालायला लागले. आपण जाऊया, चला बघूया काय झाले म्हणून. मग ज्यावेळेला नदी काठाला गेले त्यावेळेला हे चारही भाऊ मूर्छित पडलेले दिसले. त्यांना असं वंजळीत पाणी घेतले आणि आपण पिणार, त्यांच्या अंगावर शिंपडाव म्हणून गेले तर पलीकडून आवाज आला, नदीच्या पलीकडून आवाज आला. तो आवाज होता यक्षाचा. यक्ष माहिती आहे का, यक्ष, नारद, तुंबर वगैरे असतात ना, ते यक्षाचा आवाज होता. गंधर्व वगैरे असतात ते यक्ष, हा हा हु गंधर्व आहेत बघा. ते हा हु गंधर्व आहेत ना, ते हत्ती आणि मगर, ह्या मगर आणि हत्तीचं नाव आहे. त्या दिवशी मला आठवलं नव्हतं बघा, त्यावेळेला आता आठवलं बघा. हा हा हु हो ह्या हत्ती आणि मगरीचं नाव आहे. ते गजेंद्र महासंकट आहे ना, त्याचा तो भाग आहे. श्रीमद भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे त्याचं. तर सांगायचं का, हा, तर त्यांनी वंजळीत पाणी घेतलं पिणार, तेवढ्यात तिकडून यक्षाचा आवाज आला. तो यक्ष म्हणाला, थांब, पाणी पिऊ नकोस. तू पण हे जर पाणी पिलंस तर तूही ह्या चौघासारखं मूर्छित होऊन पडशील. जर तुला या चारही भाऊ तुला परत जिवंत पाहिजे असतील तर माझ्या फक्त 3 प्रश्नाचे उत्तर दे. काय म्हटले, माझ्या 3 प्रश्नाचे उत्तर दे. युधिष्ठिर राजा म्हणाला, विचारा. उत्तर देणारा मी आहे म्हटला नाही येतो, आणि उत्तर देणारा माझा श्री सद्गुरू समर्थ आहे म्हटला. त्यावेळेला बघा आपल्याकडे पण येतो ना, आपल्याला पण कोणी प्रश्न विचारला ना, मला किती येतं, समुद्रात पाणी काडी बुडून काढायला एवढं ज्ञान आहे म्हणायचं. आपल्याला लई ज्ञान आहे म्हणून दाखवायचं नाही, नाहीतर एकदा आपण फसून असं फसतंय. म्हणून ना उत्तर देणारा श्री सद्गुरू आहे म्हणायचं आहे. माझ्या बुद्धीला, माझ्या कुवते पद्धतीने मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण तेवढं सद्गुरू कृपेने आपण तेवढा प्रयत्न करता आलं पाहिजे, निरसन करता आलं पाहिजे. जे काय असेल ते निरसन करावं आपण. असो, तर बघा तो काय म्हटला, राजा काय म्हणाला, युधिष्ठिर राजा, उत्तर देणारा माझा श्री सद्गुरू समर्थ आहे, माझ्या मुखातून तो उत्तर देईल, विचारा. मग पहिला प्रश्न विचारला यक्षाने, पहिला प्रश्न विचारला, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे? मातृदेवोभव चालेल, पितृदेवोभव, आतिथ्य देवोभव, आचार्य देवोभव चालेल. या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे? मग त्यावेळेला युधिष्ठिर राजा म्हणाला काय, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ माझी माता आहे. बरोबर उत्तर आलं. दुसरा प्रश्न विचारला, या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे? त्यावेळेला राजा म्हणाले काय, या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ माझे वडील आहेत. वडील या शब्दाचा अर्थ काय माहितीये काय, जो अवगुणातून वडील, जो चिखलातून वडील म्हणजे बाहेर वडील, तो. मग आज सद्गुरू आपला वडील आहे का, आपल्याला अवगुणातून वडलेला आहे तो, म्हणून तो वडील आहे आपला. तो वडील काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटले. मग त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला त्यांनी काय, तिसरा प्रश्न असा विचारला, सर्वश्रेष्ठ दिशा कोणती? त्यावेळेला बघा पूर्व दिशा म्हटली नाही किंवा उत्तर दिशा म्हटली नाही त्याने. दिशा किती आहेत काल आपण बघितलं. दिशा किती आहेत कालच्या ह्याच्यात होतं बघा, काय येणे 10 दिशा आत्माराम. 10 दिशा आहेत ना, म्हणून काल पण सांगितलं तर काय 10 दिशा आहेत आपण बघितलं काल. आता सगळं आता परत आणि त्या सांगायला नको. आता म्हणजे कोण वेळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाते. दासबोधातली ओवी आहे. म्हणजे 10 दिशांना उडून जाते ना,
तसं 10 दिशा आहेत म्हणून 10 दिशा म्हणून सांगितले नाही किंवा एक दिशा म्हणून सांगितले नाही आमकी. त्यांनी काय सांगितलं की श्री सद्गुरु दिशा ही उत्तम दिशा आहे म्हटले. श्री सद्गुरु दिशा ही उत्तम दिशा आहे म्हटले. म्हणजे सद्गुरु जे वाट दाखवतील ना त्या मार्गाने आपल्याला जाता आलं पाहिजे. सद्गुरु विन कोण दाखविल वाट है ना. म्हणून जे आपल्याला गुरु वाट दाखवतात ना ती सर्वश्रेष्ठ दिशा असते. म्हणून त्यात अडकत बसायचे. सगळ्या प्रश्नाची उत्तरे बरोबर आली. म्हणून मातृ पितृ भ्रात सगोत्र अपार म्हणजे या हरिपाठात राहिल्यानंतर, हरिपाठाचं निरूपण ऐकल्यानंतर, हरिपाठाचं श्रवण केल्यानंतर, हरिपाठाचं गायन केल्यानंतर मातृ आपण तर कल्पापर्यंत राहणारच तिथं वैकुंठात. पण ह्याच्या बरोबर कोण कोण राहणार? मातृ पितृ आई वडील सगोत्र अपार म्हणजे आपलं कुटुंब, कुटुंब नव्हे सगोत्र अपार म्हणजे आपला परिवार सगळा त्यामध्ये राहणार आहे. चतुर्भुज नर होऊन ठेले म्हणजे चतुर्भुज नर होऊन ठेले. नर आज पण नर शब्द आला बघा. मनुष्य नाही म्हटलं. नर म्हणजे काय? जो संतांचा देह असतो ना त्याला नर म्हणायचं. म्हणजे त्यांच्याकडे सर्व काही असते, आपल्याकडे पण सर्व काही आहे. त्यांच्याकडे सर्व काही नसते, आपल्याकडे पण सर्व काही आहे नसते. हा आपण काल व्यवस्थित विवरण केलेलं आहे ह्याच्याबद्दल. आता काय जायला लोकांनी परत. म्हणजे तो नर आहे ना आपल्याला तिथं तो कोपरा आहे ना बघा. म्हणजे संत होऊन गेले तसं आपल्याला तिथं आपल्याला राहता येतं. चतुर्भुज नर होऊन ठेले. मग ज्ञानदेवा गुड काय ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझे हाती गुड आहे ना. आपण म्हणतो ना हे जे गुड आहे ना गुड म्हणून गुड जे आहे गुड काय आहे माहितीये काय? जे निवृत्ती निर्गुण आहे ना निवृत्ती निर्गुण आहे ते. म्हणजे आपण म्हणतो ना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तेव्हापासून ही परंपरा चालू झालेला आहे. मग तो कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, आकारात नाही, गुणात नाही, तत्वात नाही. नैनम छंदती शस्त्रानम नैनम दहती पावका. मी अग्नीनं तो अग्नीनं जळत नाही, शस्त्राने त्याला कापता येत नाही, तो चिखला तर भिजत नाही, कशात नाही तो. म्हणजे असं ते परब्रह्म स्वरूप आहे. ह्याच्या पलीकडे असं आहे म्हणून हे गूढ आहे. गूढगम्य काय माहितीये काय? हे गूढगम्य रहस्य हे ज्ञानदेवानं कोण दिलेलं आहे? कोणी दिलेलं आहे? निवृत्ती दादानं दिलेलं आहे असं ज्ञानदेव म्हणतात. निवृत्तीने दिले माझे हाती. गूढ ज्ञान जे आहे ना हे गूढ ज्ञान परब्रह्माचं गूढ ज्ञान आहे. म्हणून हे गूढ ज्ञान आपल्याला सद्गुरु कृपेने मिळतं. म्हणून आपला जन्म कुठून झालेला आहे बघायचं झालं तर त्या मूळ मायेपासून म्हणजे परब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायापासून गुण माया, मग तिथून सगळा हा विस्तार दाखवलेला आहे. मग आपला जन्म कुठून झाला तसं बघायला गेलं तर एकोमा भविष्यारम परब्रह्मापासूनच. परब्रह्मापासून होऊ शकत नाही कारण का? परब्रह्म हा पुरुष आहे. मग स्त्री यायला पाहिजे ना तिथं. म्हणून ती मूळ माया कार्याकरण तिथं मूळ माया आलेली आहे. तिथं मूळ माया म्हणजे काय? ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या स्वस्वयं वेद्या आत्मरूपा. ओम नमोजी अद्या. अद्या म्हणजे आदिशक्ती आहे ना ती. ओम म्हणजे त्याच्याही पलीकडे आहे ना. ब्रह्मा विष्णू महेशच्या पलीकडे म्हणजे गुण माया आणि त्याच्या पलीकडे मूळ माया आणि मूळ मायेच्या पलीकडे ते परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून त्रिगुण आसार आणि निर्गुण सार हा तिथं भाग दाखवलेला आहे. सार म्हणजे काय? त्या मूळ मायाच्या पलीकडं नाशिवंत आहे. आणि आसार म्हणजे काय? आसार म्हणजे मूळ मायाच्या अलीकडला भाग आहे. आणि त्यांना काय आहेत? त्यांना काय? कालगणना आहेत. आता ब्रह्मदेवाचं पण कालगणना आपण बघितले. एक दिवस म्हणजे 432 कोटी वर्षाचा आणि तेवढीच रात्र म्हणजे 864 कोटी वर्षाचा एक दिवस आहे ब्रह्मदेवाचा. असे त्याचे 100 वर्ष आहेत. असे त्याचे 100 वर्ष आणि असं एक दिवस म्हणजे असे 1000 दिवस म्हणजे विष्णुदेवाची एक घटिका आहे. घटिका आणि असे 1000 घटिका म्हणजे महेश देवाचं एक पल आहे. आणि असे 1000 पल म्हणजे आदिशक्तीचं अर्ध पल आहे. आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतो ना म्हणजे एवढं गणित मोठं आहे ना, एवढं गणित मोठं आहे ना. हे सगळं दासबोधात दिलेलं आहे. सुंदर असं आपण एक 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 आता चालू करणार आहोत. म्हणजे इतकं बारीक 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 विचार त्यामध्ये दाखवलेत ना दासबोधात समर्थांनी. खूप छान मांडणी पण केलेलं आहे. त्या ओव्या आल्या की त्याच्यावरती आपल्याला निरूपण करता येईल हळूहळू हळूहळू. आता बघा म्हणजे ह्यामध्ये एवढं सांगितलेलं आहे. ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लादले. बघा माऊली म्हणतात हे मला लादलं गूढ ज्ञान आहे ना. म्हणतो काय म्हणतो आपण राजकीय बात आहे ना. हे गूढ ज्ञान आहे आणि गूढ ज्ञान आहे ना सद्गुरु कृपेनं तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा. तुमचा माझा देह पवित्र झालेला आहे आणि होणार आहे आणि होत राहील आपला.
फक्त आपल्याला हरिपाठात राहता आलं पाहिजे. हरिपाठाचं निरूपण, हरिपाठाचं गायन, हरिपाठाचं चिंतन, हरिपाठाचं श्रवण करत राहता आलं पाहिजे. मग तपाचे सामर्थ्य तपने लांब चिरंजीव कल्प वैकुंठात आपण नांदणार आहोत. एक दिवसापुरतं तर काय होईना, आपल्याला एक कल्पापर्यंत आपण तिथं राहिलो तर धन्य आहे आपलं, आहे ना. म्हणून मातृपितृ परार्थ सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज नर होऊन ठेले. 4 भुज आहेत ना, 4 भुजा आपण काल बघितलं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या भुजा आहेत परब्रह्माला. तशा आपल्याला भुजा प्राप्त होऊ शकतात. कधी? समीपता, सलोकता आणि स्वरूपता मुक्तीत प्राप्त होते. या 3 मुक्त्याने प्राप्त होऊ शकतात. स्वरूपता म्हणजे काय? स्वरूपच होणे, त्या परब्रह्माचंच रूप होऊन जाणे, त्या देवाचं रूप होऊन जाणे. पण साहित्य मुक्ती ही फार मोठी आहे. त्यातच विलीन होणे, त्यात विलीन झाल्यानंतर परत मीठ म्हणत नाही, मी मिठाचं अस्तित्व राहत नाही. म्हणून मातृपितृ परार्थ सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवले. ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लादले. निवृत्तीने दिदले माझे हाती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.